उद्या रामरक्षा पटवून करणार? बिलकुल. कारण की हा हिंदूच्या श्रद्धेवर आणि त्यांच्या आस्थेवर या RSS आणि भाजपने धक्का लावलेला आहे. भगवान श्रीरामाला आम्हीच आणलं. आता साधू संत बोलायला लागलेत, कालपर्यंत बोलत नव्हते, पण आता साधू संत म्हणले की भगवान श्रीरामानी यांना आणलं, हे कोण होतात आणणारे? म्हणजे भगवान श्रीरामाला आणणारे हेच, त्यांचा मंदिर बनवणारे हेच म्हणजे नरेंद्र मोदी, आणि त्याच्यानंतर त्याची पूजा करणारे नरेंद्र मोदी, आणि त्याच्यानंतर ते RTIच्या बाहेर ठेवण्याचंही काम नरेंद्र मोदी त्यांनीच ठेवलं. माणसं नेमण्याची व्यवस्था नरेंद्र मोदी, तिथं जे फ्लॅग फडकवायचा असेल दर 2 महिन्याला ते नरेंद्र मोदी. असं सगळं काम झालं आणि CCTV फुटेज मध्ये 40 दिवसात 70दा चोरी करताना आपण त्या ठिकाणी पाहतोय. माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला ते दिसते आहे. मग इथं जे स्क्रीन लावली राहतं CCTV फुटेजला आपल्याला बघता येतं. मग यांचं हे सगळं चालत असताना हे फक्त ते 40 दिवसाच दाखवत आहे आपल्याला. पण गेल्या अनेक वर्षापासून जमीन घोटाळा असेल, म्हणजे 1 रुपयाची जमीन 10 रुपयाला घेतली, जमीन घोटाळा आहे, त्याच्याबद्दलच्या अनेक या ठिकाणी झाल्या. आणि आता योगी बाबा सांगतात की SIT ला तुम्हाला पाहिजे ते कागद द्या. आम्ही पाठवलेत कागद, संजय सिंगने कागद पाठवलेत की हे आमच्याजवळ माहितीच्या अधिकारामध्ये एवढे आहेत. तर SIT आम्हाला बोलवायला पण तयार नाही. म्हणजे माध्यमात बोलायचं की आम्ही तयार आहोत प्रत्येक गोष्टीला, पण हे पाप लपवण्यासाठी लागले. SIT हे फक्त त्यांच्या लोकांसाठी वाचवायची झालेली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार म्हणजे केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशचं सरकार, हे भाजपचं सरकार, हे त्याला जबाबदार आहे. RSS त्याला जबाबदार आहे, कारण की RSSचे लोक त्याच्यामध्ये होते. आणि आता 30 दिवसाच्या नंतर RSS कडून हे आला की त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे. तर सगळ्यांवरच झाली पाहिजे, कारण की तुम्ही श्रेय घेतलं ना, आता लुटीचं श्रेय तुम्ही सगळेजण घ्या. आणि त्याच्यामुळे या हिंदू समाजाच्या, हिंदू लोकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवणार, त्यांचे पैसे लुटणारी व्यवस्था या आजपासून नाही, ज्यावेळेस शिला पाडल्या होत्या पहिल्यांदा गावागावामधून, त्यावेळेसचे शिला कुठे गेला त्याचा पत्ता नाही, त्यावेळेचे पैसे कुठे गेले त्याचे पत्ते नाही. आणि या पद्धतीनं हिंदूच्या नावाने पैसे गोळा करणारी ही व्यवस्था जी आहे, इथं आम्ही तर म्हणू आता की भाजपवाले हिंदूच्या मंदिराजवळ दिसले तर यांना तिथून दूर केलं पाहिजे, कारण की हिंदूचे पैसे लुटणारी लोक झाली. अशा पद्धतीची परिस्थिती आज देशभरामध्ये झालेली आहे. एक प्रश्न असा आहे, परिणय फुके यांचे गेल्या महिन्याभरातले विधान हे पक्षाशी विसंगत दिसत आहे. विधान क्रमांक 1 दिलीप बनसोड यांची उमेदवारी जी मागे घेतली काँग्रेसनं, तर त्यांना जास्त दुःख झालं. त्यांच्या उमेदवाराच्या विरुद्ध एखादा उमेदवाराने मागे घेतला. विधान क्रमांक 2 तुकाराम मुंढे यांचं त्यांनी समर्थन केलं. एकीकडे त्यांच्या पक्षातले लोक नागपूर महानगरपालिकेत त्यांच्या ठिकाणी. विधान क्रमांक 3 अरुण लखानी यांची विओलिया आणि ऑरेंज सिटी वॉटर यांच्यावरही त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे तिन्ही हे प्रश्न भाजपच्या एकंदरीतच विसंगत दिसत आहेत. तर तुमचे मित्र परिणय फुके यांच्याबद्दल या 3 विधानांचा तुम्ही कसा अंदाज? असं आहे, त्यांचं राजकीय जे राज्य पातळीवर जन्म त्यांच्या नशिबानं झाला. आम्ही त्याला निमित्त होतो. मी म्हणत नाही, कधी माझा स्वभाव पण नाही की माझ्यामुळे तो झाला, असं मी कधी बोलणार नाही. ते आमच्या धक्क्याने आणि त्यांच्या नशिबाने ते आमदार झालेत, राज्याच्या पातळीवर गेलेत. त्यांनी चांगलं काम करावं, लोकांसाठी काम करावं ही भावना. आता ज्या पक्षात आहेत त्या पक्षाबद्दलही ते बोलत असतील तर तो त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. त्यांना दुसरं काय बोलायचं, ते काय की ज्याला आपण पुढं केलेलं असेल आणि त्याचं चांगलंच व्हावं अशीच अपेक्षा आम्ही बाळगू. पैसे चोरी का आरोप हो रहा है, क्या लगता है आपको? श्रेय लिया था एक तरफ मंदिर बनाने का, आप जिम्मेदारी भी लेनी हो? बिल्कुल सही बात है कि मोदी जी ने भगवान श्री राम जी को लाया, नहीं राम को लाया उनके भाषा में, हमारी भाषा में हम बोलेंगे भगवान श्री राम जी। वो तो राम को उनने लाया ऐसे बोलते थे, हम लोग बोलते भगवान श्री राम जी को उनने लाया। यानी राम जी को भी छोटा दिखाने की कोशिश उस समय हुई। मंदिर निर्माण में भी
बीजेपी और आरएसएस की प्रमुख भूमिका थी। इसमें लोगों का कोई योगदान नहीं था। गुप्तदान भी बड़े पैमाने में हुआ है, उसका कभी उल्लेख भी नहीं हुआ है। एक दूसरा मंदिर भी उनने ही बनाया, बहुत मेहनत पे गए थे मनरेगा के काम पे। अभी जीराम जी उनने लाई नई योजना, तो इसलिए जीराम जी की योजना बनाई उनने। दूसरा महत्व का इशू ऐसा है कि वहां की कमेटी का भी निर्माण इनने ही किया, माननीय कोर्ट के आधार पे किया, ऐसा वो कहते हैं। तीसरा महत्व का है कि वहां का फ्लैग भी लहराने का हो तो मोदी जी लहराते हैं। पूजा भी मोदी जी ने की, स्थापना प्राण प्रतिष्ठा भी की। क्योंकि हमारे जो सनातन धर्म में जो हमारे शंकराचार्य होते हैं, जो 4 पीठ हमारे देश में, उनका ऐसे स्थान में उनका महत्व रहता है। लेकिन मोदी जी अब इनसे भी बड़े हो गए और शंकराचार्य जी कई बार वक्तव्य करते हुए आपने देखा है कि उनको कितनी आहत पहुंची है उस मामले में, वो आपने देखा ही है उनकी बातों से। तो मुझे लगता है कि जो कमेटी इनने बनाई, आरटीआई के बाहर भी उस अयोध्या के भगवान श्री राम जी के मंदिर को बाहर रखा। अब आरटीआई के बाहर क्यों रखा? यानी दाल में काला है, दाल ही काली थी, और इसलिए लोगों को मालूमात ना हो, इसलिए इनने आरटीआई के बाहर रखकर अभी जो फुटेजेस हमारे सामने आए हैं, वो फुटेजेस 40 दिन के हैं, 70 बार वहां पे चोरी हुई है, वो फुटेजेस में दिख रहा है। तो इतने साल का पैसा कहाँ गया? इतने साल के फुटेजेस कहाँ है? अगर वो ढूंढे तो रोज 40 दिन में 70 बार चोरी हो रही है, तो उसकी संख्या कितनी बार? तो लोगों के आस्थाओं के साथ खेलना, लोगों के जो दान वृत्ति से खेलना, ये जो बीजेपी और आरएसएस ने, क्योंकि जो वहां पे डिपुट किए गए लोग है, बीजेपी ने आरएसएस के लोगों को डिपुट किया। मोदी जी ने बीजेपी के प्रधानमंत्री, उनने आरएसएस का वहां डिपुट किया, और उसके माध्यम से उन लोगों ने भगवान श्री राम जी के मंदिर में भी डाका डाला। यह अब स्पष्ट हो चुका है। और ऐसे समय में हम तो आह्वान करेंगे कि इनको, बीजेपी को और इनके लोगों को मंदिर के, हिंदू धर्म के मंदिर के पास आने ही नहीं देना, नहीं तो ये मंदिर भी जो है मंदिर है वो भी लूट लेंगे। ऐसी परिस्थिति अब देश में बनी हुई है, और इनको अब हिंदू धर्म, सनातन धर्म के लोग माफ नहीं करेंगे। इसलिए साधु संतों की जो हम लोग मीडिया में जो चीजें देखते हैं, अब साधु संत एकदम स्पष्ट ये धर्म को भ्रष्ट करने वाली व्यवस्था को अब सीधी दो टूक बातें वो करते हुए अपन सब लोग देख रहे हैं। झालं पाहिजे ही आमच्या संविधानातला मूळ गाभा आहे। पण 2014च्या नंतर आपण या देशातल्या निवडणुकांच्या प्रक्रिया पाहिल्या, तर मुख्य निवडणूक आयोग असेल या पूर्ण यंत्रणा असतील, ज्या पद्धतीनं ईव्हीएम मशीनलाच हॅक करून निवडणुका जिंकतात, हे आता सांगायची गरज नाही। हा काय आरोप नाही, ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे। कारण आपण पाहिलं असेल की देशातली सरकार असो की भाजपच्या राज्यातल्या सरकारी असो, या सरकारचं लोकांबरोबर वागणूक कशी आहे याच्यावरून आपल्याला स्पष्ट होतं। लोकशाहीमध्ये आपला अधिकार मागण्याचा, आपल्याला न्याय मागण्याचा सगळ्यांचाच अधिकार आहे। मग शेतकरी असेल, हातावर कमवणारे खाणारे लोक असतील, सुशिक्षित बेरोजगार असेल, पण सरकार यांना घाबरतच नाही। लोकशाहीमध्ये जनता ही राजा असते, पण आता सत्तेमध्ये बसलेले केंद्रातलं सरकार असो की भाजपचं अनेक राज्यातलं सरकार असो, लोकांनाही घाबरवतात। आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेतून एकदा दूध का दूध पाणी का पाणी व्हावं, आणि म्हणून इंडिया आघाडीकडून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना पत्र लिहिलं गेलेलं आहे की आपण हस्तक्षेप करा, आणि ही जी बकासूर आणि हिटलरशाही जी चाललेली आहे पद्धत, या पद्धतीला आळा घाला आणि देशाची लोकशाही वाचवा, अशा पद्धतीचं पत्र इंडिया आघाडीने सरन्यायाधीशांना लिहिलेलं आहे। आणि याच्यातली आता वास्तविकता सगळ्या जनतेच्या समोर आलेली आहे, हे आपल्याला आता स्पष्ट झाले। कर्जमाफी 30 जूनची तारीख निश्चित करण्यात आली होती, ती पुन्हा आता 5 जुलैपर्यंत पुढे गेलेली आहे। आणि ज्या पद्धतीने खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे, जर कर्जमाफीचा निर्णय होऊन शेतकऱ्यांना एक निश्चितीकरण राहिलं असतं की त्यांची माफी होत आहे नाही, ते सध्या अनिश्चित वातावरण आहे शेतकऱ्यांचं।
हे सरकार खोटारड सरकार आहे. शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक करत आहे. जसं लाडक्या बहिणीची फसवणूक केली तसं आता हे शेतकऱ्यांची फसवणूक करताना आपण पाहतोय. आपण पाहिलं असेल की परवा शेतावर काम करणाऱ्या महिलांनाही सुद्धा शेतकऱ्यांचा शेतकरी म्हणून आता आम्ही घोषित करू. आता त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की जमीन नसलेला अर्धा एकर मिनिमम जमीन असलेल्याच व्यक्तीला आपण शेतकरी मानतो. भूमिहीन शेतकरी खूप आहेत, अत्यल्प असे शेतकरी या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पण लाडकी बहीण आता शिवाय द्यायला लागली की या बैमान भावाने आम्हाला फसवलं म्हणून एक परवा त्या पद्धतीचं विधेयक सरकारने मंजूर करून घेतलं आणि आता लाडक्या बहिणीला शेतकरी करणार, बिना जमिनीचा शेतकरी करणार, असं नवीन एक धोरण राज्य सरकारने आणलेलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणा कर्जमाफीच्या, त्या घोषणेला पूर्तता करण्यासाठी अटी आणि शर्ती टाकल्या. त्यांचा जाहीरनामा आपण वाचला, सरसकट कर्जमाफी आम्ही करू अशा पद्धतीच्या घोषणा केल्या आणि आता अटीतटीत सांगून राज्यातल्या फक्त 25% शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं आणि बाकी सगळ्यांना तोंडघशी पाडायचं, त्यांच्या तोंडाला पानं पुसायचं, अशा पद्धतीचं सरकारची कृती आता पुढे आलेली आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे नाही. आपण पाहिलं असेल की कोल्हापूरमध्ये एक कॉन्ट्रॅक्टर जे असतात बांधकाम विभागामध्ये काम करणारे, यांचं एक मोठं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं की आमचे 90,000 कोटी रुपये सरकार देत नाही गेल्या 2-3 वर्षापासून, अशा पद्धतीची ओरड त्यांनी केली आणि 55% कमिशन या लोकांना द्यावं लागतं. म्हणजे कामाचा दर्जा आता आपण पाहतोय अनेक ठिकाणी रस्तेच या पावसामध्ये आता थोडका पाऊस पडला तर गड्ड्यात घुसले, अशी परिस्थिती आता राज्यामध्ये झालेली आहे. आणि म्हणून भ्रष्ट व्यवस्था, राज्याची तिजोरी लुटणारी व्यवस्था हे आपण आता महाराष्ट्रात या महायुतीच्या फडणवीसच्या सरकारमध्ये आपण पाहतोय. आणि मग कसं तरी इकडचे पैसे तिकडे ढकलता येते का आणि थोड्याफार काही शेतकऱ्यांचं तात्पुरतं कर्ज माफ करता येतं का, आणि त्या कर्जामध्ये असं त्यांनी अट टाकलेली आहे की तुमच्यावर समजा 1 लाख रुपये कर्ज पहिलं असेल आणि तुम्ही या अटीतटीमध्ये बसत असाल तर पहिले 1 लाख रुपये तुम्हाला भरावं लागणार आहे आणि तुम्ही भरले नाही तर मग तुम्हाला कर्जमाफीच्या ह्याच्यामध्ये येता येणार नाही. आणि म्हणून ही सर्रास फसवणूक शेतकऱ्याची करणारं फडणवीस आणि महायुतीचं सरकार आपण या राज्यामध्ये पाहतोय. पहिल्याच पावसामध्ये मिसिंग लिंक वर खड्डे पडल्याचं समजलं. मी तुम्हाला सांगितलं ना की 55% कमिशन सरकारच्या व्यवस्थेला द्यावं लागतं असं कॉन्ट्रॅक्टरनी आरोप केलेला आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या त्यांच्या अधिवेशनामध्ये कॉन्ट्रॅक्टरनी 90,000 कोटीचं अजूनपर्यंत देयक आम्हाला त्यांनी दिलेलं नाही आणि सरकारजवळ पैसे नाही हे त्याच्यावरून स्पष्ट होतं. परवा विधानसभेमध्ये आम्ही हर घर में नल, नल में जल या योजनेबद्दलची चर्चा आणली आणि आपण पाहिलं असेल की माननीय हायकोर्टाने सुद्धा या योजनेचं काय झालं, पाणी अजून का नाही पोहोचलं, त्याचं सुमोटो एक याचिका त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. सरकारचं पितळ उघडं झालेलं आहे. या सरकारजवळ पैसेच नाही, या राज्याला कंगाल करून टाकलेलं आहे. आणि म्हणून आता 89,000 कोटीच्या पुरवणी मागण्या, म्हणजे बजेट, राज्याचं बजेट आणि पुरवणी मागण्या याच्यातला समतोल आपण पाहतोय. म्हणजे हे राज्य दिवाळीत काढण्याचं काम, दिवाळा काढण्याचं काम या फडणवीस सरकारने, महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. फक्त लूटपाटची सरकार, 55% कमिशन खाणारी सरकार, असं या सरकारचं वर्णन आता तळागाळातल्या माणसापर्यंत सुरू झालेलं आहे.